नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीतील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष आगामी सर्व निवडणुका एकत्रच लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये केली आहे. या जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मोठा भाऊ आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये ठाणे महानगरपालिकेवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा फडकवायचा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आव्हाड यांनी घोषणा केली आहे. लवकरच ठाण्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थितीमध्ये राहतील असा दावाही त्यांनी केला आहे. येत्या वर्षभरात महाविकास आघाडीचे आम्ही सर्व प्रमुख नेते संपूर्ण जिल्ह्यात फिरून प्रचार करणार आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही जागांवरती महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांना निवडून आणू अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. केवळ लोकसभाच नाही तर विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीतही आम्ही तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाऊ असं त्यांनी म्हटलंय. ठाणे जिल्ह्यात जिंकायचे असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा आम्हाला खांद्यावर घ्यावाच लागेल असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही परिस्थितीत ठाणे महानगरपालिकेवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्यालाच फडकवायचा आहे. त्यानुसार सर्वांनी कामाला लागावे अशी सूचनाही यावेळी देण्यात आली. सध्या लोकसभा निवडणुकीचा जो सर्व्हे करण्यात आला आहे या सर्व्हेत इंडिया आघाडीवरती असून देशातील लोकांची मानसिकता बदलायला लागली आहे असंही यावेळी म्हटलं. तसेच पत्रकार परिषदेला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण इत्यादी उपस्थित होते. कमळाच्या नावाने की तुम्ही आता हे बंद करा. वटहुकूम काय आहे, कोणाच्या नावाने आहे. आम्ही कमिशनर साहेबांना भेटलो. मी मात्र कमिशनर साहेबांना सांगितलं की आम्ही आज तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून भेटायला आलेलो आहोत. आज पूर्ण ठाणेकरांनाही आपल्या मार्फत मी सांगू इच्छितो की आम्ही सगळे तन मन धनाने एकत्र आहोत. आम्ही तिघं एकत्र लढणार याचे संकेत आजच तुम्हाला आम्ही देतो आहोत. कारण का या दडपशाहीला उत्तर द्यायला आपल्याला काही ठिकाणी मागे तर काही ठिकाणी दोन पावलं पुढे टाकावी लागतील, ज्याची तयारी माझी तर नक्कीच झालेली आहे. आम्ही कमिशनरना स्पष्टपणाने आता सांगून आलेलो आहे की तुमचे वटहुकूम काय सांगतो हे मला माहीत नाही. आम्ही मात्र मीटिंग घेणार. तुम्हाला अरेस्ट करायचं असेल तर करा. आम्ही काही तुमच्या वापरलेल्या घटनाबाह्य सरकारने जरी किती प्रयत्न केला तरी आम्ही न घाबरता या मीटिंग्स घेणार. पोलिसांनी जे करायचं ते पोलिसांनी करावे आणि माझं कार्यकर्त्यांना आवाहन आहे की कार्यकर्त्यांनी जे करायचं ते कार्यकर्त्यांनी करावं. त्यांचं काम त्यांचं आहे, आपलं काम आपलं आहे. आपण आपलं काम जे आपल्या नेत्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे करत राहावं. आपल्या नेत्यांचा कुठलाही आदेश खाली पडता कामा नये. आणि मी तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, पण सेनेमध्ये नेत्यांचा आदेश पाळण्याचा जो एक आपलेपणा असतो तो आपलेपणा बाजूला जाऊ देऊ नका. उद्धवजींनी सांगितलेलं आहे त्या आदेशाचं पालन झालंच पाहिजे. आणि आज संध्याकाळी नोटीस भलेही दिली असली तरी कधी नव्हती तेवढी गर्दी आजच्या जे काय कॉर्नर सभा असतील त्याला तुम्ही सगळ्यांनी करा असं मी तुम्हालाच आवाहन करतो. टोल दरवाढ विरोधात मनसे नेते बसले आमरण उपोषणाला. धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वाराच्या शेजारी ठाणे पूर्व येथे टोल दरवाढ विरोधात मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत यावेळी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे व इतर मान्यवर व कार्यकर्तेही उपस्थित होते. टोल दरवाढ रद्द करावी अशी मागणी करत मनसेच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या टोल वाढ झाल्यामुळे सर्वांचाच खर्च वाढणार आहे. जमाबंदीचा आदेश असताना देखील इतर कार्यक्रमाला परवानगी दिली जाते, पण आम्हाला अटकाव केला गेला. आमची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून युवा सेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
त्यांना देखील मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत. त्यांचे पक्षाने देखील असंच आंदोलन घ्यावं असं अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे. एक करार झाला आणि त्या करारात म्हटलं की 2023ला पैसे वाढणार, परंतु गाड्या पण त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त वाढणार होत्या, याचा विचारच केला गेला नाही. तो मला असं वाटतं की काल 5 रुपये 10 रुपये 15 रुपये 20 रुपयांनी ज्यावेळेला वाढलं तेव्हापासून कालच एक बातमी आहे पेपरला की शाळेच्या ट्रान्सपोर्टची फी वाढली, बरोबर आहे, टेम्पोच्या भाड्यामध्ये वाढ झाली. सो याचा सरळ सरळ भूदंड हा लोकांवरच पडतोय ना. सो आम्ही तेच म्हणतोय की तुम्ही जर हा ॲग्रीमेंट रिवाईज केलात तर हा भूदंड लोकांना पडणार नाही. सन्माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ठाणेकरांना दिला होता हा शब्द 2014ला की मी टोल बंद करीन. आता टोल बंद करणं राहिलं लांब, तुम्ही टोल वाढवताय, तर कृपया हे टोल जे वाढलं आहे ते तात्काळ रद्द करावं ही आमची मागणी मुख्यमंत्र्यांकडे आहे. मला निवडणुका आल्या की हे एवढे प्रस्ताव देतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला क्लस्टर देणार होते, ते कुठे आहे कोणाला माहीत नाही, बरोबर आहे. आम्हाला बॉटॅनिकल गार्डन देणार होते, ते कुठे आहे आम्हाला माहीत नाही. आम्हाला टोलवर माफी मिळणार होती, ते माहीत नाही. आम्हाला 750 स्क्वेअर फूट घरावर करात माफी मिळणार होती, ते कुठे आहे आम्हाला माहीत नाही. अशी अनेक आश्वासनं दिली. मी म्हणतो त्यातलं कुठलंच आश्वासन आज तक मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला नाही. आणि हा आम्ही निवडणुकीला प्रचारात मुद्दा घेऊच, परंतु आत्ता जो वाढलेला टोल आहे हा आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याचा सरळ आज जो फटका आहे तो सर्वसामान्य लोकांना त्यांच्या शाळेच्या मुलांच्या ट्रान्सपोर्ट फीमध्ये पडतोय. त्यांच्या एखादी गोष्ट जर मुंबईवरनं विकत आणली तर ट्रान्सपोर्टिंगच्या भाड्यामध्ये पडतं. मला काल रात्री पत्र दिलं या लोकांनी की तुम्हाला 5 जणांच्या वरती इथे थांबता येणार. हा नियम सगळ्यांना लागू होतो. मग ठाण्यातल्या विविध भागांमध्ये ज्या वेळेला CM फिरतात त्यावेळेला 500-500 लोक जमतात. तुम्ही गांधी जयंतीपासून आम्ही 16 तारखेपर्यंत हा नियम लावला असं मला त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर 5 कार्यक्रम झाले ठाण्यात CMचे, तिथे 100 200 लोक जमली होती. त्यावेळेला हा नियम होता का? तो नियम आम्हालाच का? ज्या वेळेला आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन समोर जातो त्यावेळेला तुम्ही नियम लावताय, हे मला असं वाटतं की चुकीचं आहे. आणि आमचं उपोषण चालू राहणार. मला वाटतं की तुम्ही आम्हाला अटकाव करू शकता, उपोषण सोडायला तर नाही लावू शकत. माझं उपोषण असंच चालू राहील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800
2663466. मुंब्रा खाडीत महसूल विभागाची मोठी कारवाई. वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटीला खाडीत तोडून टाकले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे तहसीलदार यांच्या माध्यमातून मुंब्रा खाडीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या एका बोटीवर महसूल विभागाच्या टीमने तोडण्याची धडक कारवाई केली आहे. मुंब्रा ते डोंबिवली या खाडीपात्रामध्ये गस्त घालत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अवैध वाळू उपसा करणारी बोट आढळली. त्यानंतर नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि ठाणे तलाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दक्षता पथक यांच्या टीमने या बोटीवर तोडक कारवाई सुरू केली. ही बोट अधिकाऱ्यांनी खाडीत तोडून टाकली आहे. गॅस कटरच्या सहाय्याने सदर बोटीवरती कारवाई करण्यात आली असून 12 सप्टेंबर रोजी ह्याच मुंब्रा खाडीपात्रात जेलेटिन आणि डेटिनोटरच्या काड्या असलेली अनधिकृत बोट आढळली होती. आज पुन्हा अशी अनधिकृत बोट खाडीपात्रात आढळल्याने खळबळ माजली होती. त्यामुळे खाडीपात्रात मेरीटाईम बोर्ड व सागरी पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सकाळी 5 वाजल्यापासून खाडीपात्रात सर्च ऑपरेशन केल्यानंतर 5 ते 6 तासानंतर एक अनधिकृत बोट आढळली आणि तिच्यावर कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय दक्षता पथक 2च्या टीमसह तलाठी सोमा खाकर, अरुण कासार, निलेश कांबळे, राहुल भटकर, रत्नदीप कांबळे, सतीश चौधरी, धोंडीभा खानसोले व इतर मंडळ अधिकारी राजेश नरोटे व कारकून मनोज चौधरी, रेतीगड शाखा कारकून दर्शन नटे, अव्वल कारकून सचिन भोईर इत्यादी जण येथे उपस्थित होते. म्हणजे सगळ्यांचे आले फोटो काढा सगळ्यांचे. गेल्या 3 महिन्यापासून आम्ही सतत कारवाई करतोय. वर्षभर झाले आमच्या सतत दर आठवड्याला स्क्वॉड आमचा चालू आहे. कलेक्टर ऑफिसचा दक्षता पथक पण आमच्याबरोबर नेहमी असतो. परंतु आता इतक्या कारवाई आम्ही करतो पण ह्यांच्यावरती जबर बसत नाही. मग आता आम्ही विचार असा केला आहे की यांना आता वेगळ्या स्टाईलनी थोडंसं काम करावं लागेल. यांच्यामध्ये जाऊन यांच्यासारखा विचार करावा लागेल. त्याच्यामुळे आता मी कटर पूर्ण सोबतच घेऊन आलेलो आहे. आता ती पूर्ण मध्येच बोट कापायची ज्याशिवाय लोक सुधारणार नाहीत. वारंवार विनंत्या करून झाल्या, यांच्यावरती गुन्हे दाखल करून झाले, सगळं करून झालं पण हे काय सुधारत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही आता पहा, मी पूर्ण कटरची माझी टीम आहे, पूर्ण कटरसोबत आणलेले आहे, वेल्डरसोबत आणलेले आहेत. आता ही बोट तुम्ही पाहाल ना तुम्ही मधूनच तिला पूर्ण कापणार, पूर्ण कापून तिला किनाऱ्यावरती घेऊन जाणार. कारण की आता इथे माझ्याकडे किमान तुम्ही बघाल तर किमान 20-25 माणसं, बोट कापण्यासाठी 20-25 माणसं लागतात. त्याच्यानंतर तिकडे नेण्यासाठी 20-25 माणसं, अशी पूजाजवळ एक बोटीसाठी किमान 100 माणसांचा जाफा लागतो. म्हणजे कटर लागतात, हेल्पर लागतात, त्याच्यानंतर हायड्रा लागतो, मोठा क्रेन लागतो. हे सगळं करेपर्यंत अक्षरशः आम्हाला तर 24 तास जातील. म्हणजे हे बोलण्याचा उद्देश एवढा आहे की सगळ्या डिपार्टमेंटनी जर मिळून केलं, म्हणजे पोलीस विभाग, मेरीटाईम बोर्ड, रेल्वे, आता तुम्ही बघा रेल्वेचा पण तुम्ही जर पूल बघाल तर रेल्वेच्या पुलाच्या बाजूला आहे. वारंवार आम्ही रेल्वेला पत्र दिलं आहे की तिकडे बोल्डर टाका, तिकडे तुम्ही रिस्ट्रिक्ट करा एरिया, तरी रेल्वे विभाग त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे ढुंकून बघत नाही. मग अशा वेळी आम्ही करणार काय? आम्हाला जेवढं जमतं आहे, आमच्याकडे जेवढी यंत्रणा आहे, आता माझे सगळे तलाठी आहेत. तुम्ही बघा, या तलाठ्यांना आता इथून गेल्यानंतर ऑफिसचं पण काम आहे. असं नाही की बाबा मला एकच काम आहे, इथे गेल्यानंतर मला परत ऑफिसचं पण काम करायचं आहे. त्याच्यामुळे ही कारवाई आम्ही आता वेगळ्या स्टाईलनी थोडी करतोय. आता याच्यापुढे पण आम्ही कटर घेऊन जाणार आणि जागेवरच बोट कापणार. रादनी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या संचालिका वैशाली गायकवाड यांच्या संकल्पनेतून 4था वाचनकट्टा आणि 2रा फिरता वाचनकट्टा याचा शुभारंभ करण्यात आला आहे. पुस्तक भिशी योजनेअंतर्गत कट्ट्याचा वाचन सोहळा रादनी सभासद निशा चंदने यांच्या घरी विटावा ठाणे येथे उत्साहात संपन्न झाला. चंदने कुटुंबियांनी केलेल्या नियोजनबद्ध तयारीने आणि हृदयस्पर्शी आगत स्वागताने सगळ्यांचीच मनं भारावून गेली. सर्व सभासदांनी भारतीय सण आणि उत्सव या विषयावरती उत्तमोत्तम अभिवाचन करून आपले विचार मांडले. वैशाली मॅडम आणि अपर्णाताई पुराणिक या दोघींनी उत्तम कवितांचं वाचन करून उपस्थितांना आनंदित केलं. या कार्यक्रमात वैशाली मॅडम यांची शीघ्र कवयित्री म्हणून झलक पाहायला मिळाली. रादनी समन्वयक गायत्री डोंगरे, पुस्तक भिशी समन्वयक हेमा दप्तरी आणि 2रा फिरता वाचनकट्ट्याच्या समन्वयक निशा चंदने, व्यास क्रिएशनचे प्रतिनिधी मानसी जाधव यांनी या उपक्रमामध्ये मूर्त स्वरूप दिले. या 2 तासाच्या वाचनकट्ट्यात सर्वांचं मन वाचनामध्ये रममाण झालं होतं. 2 तासाच्या वाचनकट्ट्यातील वाचनीय पुस्तकांमुळे उपस्थित सर्वांचं मन वाचनामध्ये रममाण झाले.
असाच आपला कट्टा सतत सुरू राहावा आणि आपली वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून पुस्तक भिशी योजनेअंतर्गत फिरता वाचन कट्टा ही चळवळ आता राज्यभर पसरवण्यासाठी सर्व वाचकांनी सहकार्य करावे असं प्रतिपादन वैशाली निलेश गायकवाड यांनी केलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.